वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास निवडणूक मोडमध्ये राहणारा पक्ष अशी भाजपची ओळख निर्माण झाली आहे. सत्तेत आल्यानंतर झपाटीने विस्तारलेला हा पक्ष सदस्य नोंदणीच्या आधारावर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करतो. कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी विविध निवडणुकांमध्ये त्यांना गुंतवून ठेवले जाते. राज्यातील निवडणुका संपल्या की कार्यकर्त्यांना इतर राज्यात प्रचारासाठी पाठवले जाते. सध्या दक्षिण भारतातील केरळ राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी विदर्भातील भाजपच्या अनुभवी नेत्यांची कुमक रवाना झालेली आहे. पूर्वी विदर्भातील भाजप कार्यकर्ते प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये प्रचारासाठी जात असत, कारण या प्रदेशांशी विदर्भाचे ऐतिहासिक व सामाजिक संबंध आहेत. मात्र आता भाजपने दक्षिण भारतात विशेषतः केरळमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला दिसतो, कारण केरळमध्ये भाजपाची राजकीय घुसखोरी आतापर्यंत मर्यादित राहिली आहे. अशा परिस्थितीत बाहेरील राज्यांतील नेत्यांना प्रचारात उतरवून निवडणुकीत व्यवस्थापन कौशल्य स्थानिक पातळीवर रोवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. विदर्भातील नेत्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती ही याच रणनीतीचा भाग दिसतो. विदर्भात भाजपने गेल्या दशकात मजबूत संघटन उभारले असून निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेले कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यामुळे या कॅडर एक्सपोर्ट मॉडेलद्वारे भाजप केरळमध्ये आपली निवडणूक यंत्रणा अधिक परिणामकारक बनवू पाहत आहे. विशेषतः नागपूर येथील नेत्यांवर दिलेली ही जबाबदारी याच दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. केरळच्या 140 विधानसभा जागेसाठी नागपूरमधील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडे केरळमधील महत्त्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सर्व नेते सध्या केरळमध्ये पूर्ण वेळ ठाण मांडून बसले आहेत. महाराष्ट्रातील 87 नेते 140 पैकी 81 विधानसभा क्षेत्रात आपलं निवडणूक कौशल्य पणाला लावून पूर्ण वेळ काम करत आहेत. यात नागपूरच्या नेत्यांचाही समावेश आहे. सध्या नागपूरचे आमदार प्रवीण दटके हे तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कझकुटम विधानसभा मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. माजी आमदार अनिल सोले यांच्याकडे नेयाटीनकारा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे, तर माजी आमदार गिरीश व्यास हे नेमम विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत. तसेच आमदार परिणय फुके यांच्याकडे पुनजर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भातील आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, वरोराचे आमदार करण देवतळे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, अकोल्याचे आमदार रणजित पाटील, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांच्याकडे तेथील विविध विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये गेलेल्या आमदारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू आमदारांची संख्या जास्त आहे. स्वतः मुख्यमंत्री तेथे प्रचार सभा घेत आहे, ही सुद्धा उल्लेखनीय बाब आहे. तर तुम्हाला काय वाटते, विदर्भातील नेत्यांचा परिणाम केरळमधल्या निवडणुकीवर होईल? कमेंट करा.